लाखो रुपयांच्या फिया घेऊन शिक्षण देणाऱ्या खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना तगडं आव्हान उभं केलंय एका जिल्हा परिषदेच्या शाळेनं। ही शाळा आहे नगरमधल्या सारोळा कासार इथली सुभाषवाडी जिल्हा परिषद शाळा। पाहूयात या शाळेविषयीचा एक खास वृत्तांत। सीबीएसई पॅटर्नवर आधारित अभ्यासक्रम, ऍक्टिव्हिटीज आणि ऍक्टिव्हिटीज कार्ड्सवर प्रशिक्षण, कम्प्युटरद्वारे शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण देत शाळा दप्तरमुक्त करण्याचा प्रयत्न, एज्युकेशनल ॲप्स, सॉफ्टवेअर, एज्युकेशनल गेम्स, ई लर्निंग तसंच शाळेत असलेली वायफायची सुविधा। एखाद्या भरमसाठ फी घेऊन शिक्षण देणाऱ्या खासगी शाळेचं हे वर्णन आहे असं वाटतंय, हो ना? पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, ही शाळा आहे सारोळा कासार ह्या गावातील सुभाषवाडी जिल्हा परिषदेची शाळा। अहमदनगर शहरापासून दक्षिणेला 25 किलोमीटर अंतरावर सारोळा कासार हे गाव शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक वारसा असलेलं। राम नगरकर, विद घाटे, श्रीधो काळे, मुबारक तांबोळी यासारखे साहित्यिक या भूमीमध्ये जन्मले। अभिजित काळे सारखा क्रिकेटवीर याच गावचा। कैलासवासी विठ्ठलांना धामणे यासारखे राजकारणीही सारोळा कासार भूमीतलेच। शिक्षकांची खाण म्हणून ओळख असलेल्या या गावानं कैलासवासी मिठू कडूस, कैलासवासी राहुल कडूस यासारखे शहीद जवानही देशाला दिलेत। अशा या सारोळा कासार गावासाठी अभिमानास्पद ठरणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाषवाडी ही एक क्लास 1 शाळा आहे। 2009 मध्ये ही शाळा सुरू झाली। सुरुवातीला ही शाळा एका घरात भरत होती। 2013 मध्ये या शाळेचे शिक्षक रमजान शेख यांच्या प्रयत्नातून आणि त्यांचे सहकारी शिक्षक कानिफनाथ गुंजाळ यांच्या सहकार्यातून सर्वसाधारण दर्जा असणारी ही शाळा अल्पावधीतच अहमदनगर जिल्ह्यात एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी शाळा म्हणून नावारूपाला आली आहे। गावातील एक जिल्हा परिषदेची शाळा। नागरिकांना जिल्हा परिषद शाळा म्हटलं की नाक मोडायची सवय असते आणि पालकांचा कल असतो भरपूर फी घेणाऱ्या खासगी इंग्लिश माध्यमांच्या शाळांकडे। कितीही पैसा ओतायला लागला तरी चालेल, पण जिल्हा परिषदेची शाळा नको, तिथल्या मुलांना धड बाराखडीही येत नाही असा पालकांचा समज। त्यामुळे साहजिकच जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पालकांचा ओढा कमी। पण हा समज सुभाषवाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेनं अक्षरशः खोटा ठरवलाय आणि या पुढे आणखीन एक पाऊल टाकत ही शाळा डिजिटल होऊन दप्तर मुक्त होण्याच्या मार्गावर आहे। सुरुवातीला शाळेचा दर्जा अगदी सामान्य म्हणून काहीतरी वेगळं करावं यासाठी विविध कल्पना डोक्यात घोळत होत्या, मात्र त्याला मूर्त रूप येत नव्हतं। मात्र या शाळा उभारणीसाठी गावातील अनेक दानशूर व्यक्तींचा पाठिंबा मिळाला आणि त्यांचं सहकार्यही मिळालं। पंचायत समिती सभापती संदेश कारले, पंचायत समिती सदस्या रंजना ठोकळ, तत्कालीन जिल्हा परिषद सदस्या शारदाताई भिंगारदिवे यांच्या प्रयत्नातून इमारत मंजूर झाली आणि 3च महिन्यात सुसज्ज अशी शाळेची इमारत उभी राहिली। रंजनाताई ठोकळ यांच्या प्रयत्नातून शाळेला उत्तम डेस्कही मिळाले, एक संगणक, स्वतःचा लॅपटॉप, स्वाध्याय कार्ड यापासून या शाळेची सुरुवात झाली। विद्यार्थ्यांचा संगणक वापर आणि गुणवत्तेतील अपेक्षित बदल पाहून ग्रामस्थ हळूहळू या शाळेकडे वळायला लागले। एकाच वर्षात ग्रामस्थांचा विश्वास आणि शाळेतील शिक्षकांची कृतिशीलता यातून जिल्ह्यातील पहिली हायटेक ऍक्टिव्हिटी बेस्ड ई लर्निंग स्कूल उभी राहिली आणि प्रवास सुरू झाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ई लर्निंग स्कूलकडे। आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षण प्रक्रियेत कसा वापर करून घेता येऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुभाषवाडीची जिल्हा परिषद शाळा। हे समीकरणच आता तयार झालंय। आमची शाळा खूप छान आहे। आम्हाला इथे कृतीतून शिक्षण मिळतं व इथे वेगवेगळ्या प्रकारे आम्ही शिकत आहोत। ॲक्टिव्हिटीजद्वारे आम्ही इथं खूप छान रमत आहोत आणि आमची शाळा मला खूप आवडते। आमच्या शाळेचे शिक्षक आमच्यासाठी खूप कष्ट घेतात। इथे आम्हाला कार्ड्स, एज्युकेशनल गेम्स, ॲप्स, व्हिडिओज यांच्या मदतीने आम्ही शिकत आहोत। आम्हाला इथे वेगवेगळे प्रकारचे सॉफ्टवेअर्स मिळतात व इथे खूप खेळणी आहेत। आम्ही इथे खेळण्यामुळे व सॉफ्टवेअर्समध्ये रमत आहोत। आम्हाला जर एखादं नाही समजलं तर आम्ही ऑपेरामध्ये गुगल ते करून आम्ही त्याच्यात जाऊन हे जे येत नाही ते बघतो
आमची शाळा मला खूप खूप आवडते. कमी वेळेत आणि कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त उद्दिष्टपूर्ती करणं यामुळे सोपं झालंय. एज्युकेशनल सॉफ्टवेअरच्या मदतीनं अध्ययन अध्यापन सुकर झालंय. गणिती खेळ, ई लर्निंग, चाइल्ड फ्रेंडली साहित्य, ॲम्बिशन रूम, क्रिएटिव्हिटी रूम, CBSE अभ्यासक्रमावर आधारित ॲक्टिव्हिटी सॉफ्टवेअर आणि स्वाध्याय कार्ड, अध्ययन अध्यापन सुकर होण्यासाठी व्हिडिओज, यामुळे एकूणच शिक्षण प्रक्रिया मनोरंजनात्मक झाली आहे. या सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळेच विद्यार्थ्यांची प्रगतीही नेत्रदीपक आहे. या शाळेतील दप्तराचं ओझं हळूहळू कमी होत शाळा दप्तरमुक्त कधी झाली हे देखील कळलं नाही. इंटरनेटच्या माध्यमातून भाषा, गणित, इंग्रजी, भूगोल या विषयाचं अनेकदा सॉफ्टवेअर आणि ॲप्स डाउनलोड करून त्यांचा वापर अध्ययन अध्यापन क्रियेत केला जातोय. याचा फायदा एखादा अवघड घटक समजून घेण्यासाठी करण्यात येतोय. यातून विद्यार्थी स्वतःच शिकतात. त्यामुळे आपोआपच शिकण्याचा वेगही वाढलाय. याचं फलित म्हणूनच की काय इथले सगळे विद्यार्थी इंग्रजी भाषेत आणि तंत्रज्ञानात खासगी शाळेतील इंग्रजी माध्यमाच्या मोठ्या इयत्तेच्या विद्यार्थ्यांना देखील तगडं आव्हान उभं करू शकतात. ही सर्व मुलं स्वतःच्या इयत्तेच्या पातळीपेक्षा कितीतरी पुढे जाऊन मोठं ज्ञान मिळवतात. इथल्या मुलांचं इंग्रजी भाषेच्या विषयाचं ज्ञानही प्रशंसनीय आहे. The fire of freedom was burning at its peak at that very moment. The whole country, it seemed, was burning. Freedom fighters were dying for their country. They just wanted to save their country by throwing the British out. They wanted their country's freedom. Gandhi's slogans were said all over the place. His followers were ready to make as much big sacrifice for their country as they could. प्रज्ञाशोध सारख्या परीक्षांमध्ये गुणवत्ता यादीत इथले विद्यार्थी चमकतात. त्याचाच परिणाम म्हणून पालक आपल्या मुलांना खासगी शाळांपेक्षा या शाळेत दाखल करायला आता प्राधान्य द्यायला सुरुवात झाली आहे. या शाळेत शिक्षणाबरोबरच मुलांच्या खेळालाही प्राधान्य दिलं जातं. अनेक मैदानी खेळांची तयारी शाळेतच करून घेतली जाते. पुस्तकी शिक्षणाबरोबरच मिळणाऱ्या खेळाच्या शिक्षणामुळे इथं शिकणाऱ्या मुलांनाही ही शाळा आता आवडायला लागली आहे. ती आनंदानं शाळेमध्ये यायला उत्सुक असतात. या शाळेला आतापर्यंत अनेक अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन सकारात्मक अभिप्राय नोंदवलेत. या शाळेतील शिक्षकांनी या शाळेचा ब्लॉगही तयार केलाय. शाळेचा स्वतःचा ब्लॉग असणारी जिल्हा परिषदेची शाळा ही बहुधा विरळच असावी. इतर शाळांना इथले उपक्रम प्रेरणादायी ठरावेत हा या साईटचा उद्देश आहे. या साईटवर असलेलं शैक्षणिक मटेरियल आणि ह्या शाळेतील उपक्रम सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा इथल्या शिक्षकांचा प्रयत्न आहे. जिल्ह्यातील अनेक शिक्षक, ग्रामस्थ, पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्य यांनी या शाळेला विशेष भेट देऊन इथला उपक्रम आपापल्या शाळेत राबवायला सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील 7 ते 8 शाळा आपापल्या शाळेमध्ये इथले उपक्रम राबवत प्रगतीकडे वाटचाल करतात. सुभाषवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये उपलब्ध असलेलं शैक्षणिक साहित्य आणि इथले उपक्रम जास्तीत जास्त जिल्हा परिषद शाळांमध्ये पोहोचावेत असा मानस इथले शिक्षक रमजान शेख यांनी बोलून दाखवलाय. मी या शाळेमध्ये 2 वर्षापासून कार्यरत आहे. जेव्हा मी या ठिकाणी शाळेमध्ये आलो तेव्हा इथं इमारत नव्हती. सुरुवात इमारतीपासून केली. इथले आमचे जे ग्रामस्थ आहेत नानाभाऊ कडूस यांच्याकडून आपण 5 गुंठे जागा मिळवली आणि ही इमारत तुम्ही जी पाहताय ती उभी केली. आणि त्यानंतर आपण आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं अध्ययन अध्यापनामध्ये कसा वेग देता येतो हे या ठिकाणी दाखवून दिलं आहे. त्यासाठी मला येथील ग्रामस्थांची खूप मदत झालेली आहे. आपण हे जे सगळे तंत्रसाधनं या ठिकाणी पाहत आहेत ही सर्व साधनं मला ग्रामस्थांनी उपलब्ध करून दिली. आणि केवळ एका वर्षामध्ये आपण या शाळेची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता आपण या ठिकाणी पाहताय त्याप्रमाणे खूप काही पुढे गेलेली आहे. या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थी जो आहे तो त्याच्या इयत्तेच्या म्हणजे इयत्तेचं जे त्याचं अपेक्षित जे आहे त्याच्यापेक्षा किती तो पुढं आहे. त्यामुळं मुलांमध्ये खूप काही या ठिकाणी अपेक्षित बदल झालेले आहेत.
आमच्या मुलांना जर एखादा काही प्रॉब्लेम उपस्थित झाला, काही अडचण आली, तर आमची मुलं डायरेक्ट गुगलमध्ये सर्च करून त्या ठिकाणी तो प्रॉब्लेम सॉल्व करतात. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की मुलं या ठिकाणी आम्ही शिकवत नाहीत, तर मुलं शिकतात आणि आम्ही फक्त त्यांना एक मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी आमची भूमिका पार पाडतो आहे. टोटली या ठिकाणी ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग्स ते आम्ही वापरतो आहे. त्यामुळं मुलांना असं वाटतच नाही की आम्ही शिकतो आहे. मुलं खेळत असतात. मुलांना असं वाटतं की आम्ही खेळतो आहे, आम्ही संगणकावर खेळतो आहे, संगणकावर गेम्स खेळतो आहे, त्या कार्ड्सबरोबर खेळतो आहे आणि खेळता खेळता आमचं उद्दिष्ट साध्य होतं आहे. त्यामुळं निश्चितच इथली गुणवत्ता जी आहे ती गुणवत्ता खूप काही अशी पुढे गेलेली आहे. आणि आम्ही हे करत असताना, माझ्या शाळेमध्ये मी हे उपक्रम राबवत असताना आमच्याकडे जे व्हिजिटर्स येतात किंवा काही व्यवस्थापन समितीचे लोक आमच्याकडे येतात, तर त्या ठिकाणी आम्ही त्यांनाही मोटिवेट करतो, शिक्षकांनाही मोटिवेट करतो. तर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत मी 8 शाळा अशा पद्धतीने उभे केलेल्या आहेत आणि इथून पुढेही खूप काही करणार आहे. तर या ठिकाणी जे ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांनी हे सगळं उभं केलं आणि त्या साहाय्यानं मी हे करू शकलो. त्यामुळे मी या ग्रामस्थांना या ठिकाणी धन्यवाद देतो. इथं येऊन मला 1.5 वर्ष झालेले आहे. मला जे सहकारी लाभले शेख सर, त्या शेख सरांचं या शाळेबाबत फार मोठं योगदान आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदने आम्हाला ही इमारत उपलब्ध करून दिली. त्याचप्रमाणे शौचालय स्वच्छतेसाठी ते उपलब्ध करून दिलं. पूर्वीचं जे पारंपरिक पद्धतीचं जे शिक्षण होतं आणि आत्ता या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मुलांना जो आनंद मिळतो तो आनंद मुलं हसत खेळत शिकतात. म्हणजे त्यांना शिक्षणाचं असं टेन्शन नाही काही. म्हणजे इथं आल्यानंतर ते गेम्स, विविध गणिती गेम्स वगैरे यामध्ये भरपूर रमतात आणि आम्ही फक्त त्यांना तेच शिकतात. आम्ही फक्त मार्गदर्शकाची भूमिका पार पाडतो. लाखोने फिया घेऊन शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये जाणारी मुलं, त्यांच्या पालकांनाही आता या शाळेकडे ओढा निर्माण झालाय. त्यांनाही असंच वाटतंय की आपली मुलं याच शाळेत शिकावीत. ही आदर्श शाळा उभी करण्यामध्ये PS काळे, शेषराव बडे, उमेशजी डोंगरे, सर्व शाळा व्यवस्था समिती, सुभाषवाडीचे सर्व ग्रामस्थ, शाळेतील सर्व शिक्षक आणि शाळेतील विद्यार्थी ह्या सर्वांच्याच मुळे ही एक आदर्श शाळा आज आपल्याला बघायला मिळते. 4 वर्षापूर्वी मंजूर झाली होती. तर जागेअभावी हे शाळेचं म्हणजे याचं प्रकरणसुद्धा परत गेलं होतं माघारी. पण ह्या आम्ही वाढीने विचार केला थोडा आणि मग काय केलं की ह्या जागेचं उपलब्ध करून दिलं त्यांना. तर ही शाळा झाली. तर हे म्हणजे आता जिल्ह्याच्या पुढं गेली ही शाळा, पार जिल्ह्यात नंबर आला तिचा. म्हणजे हे शिक्षक इतके जागृत आहेत की हे रात्री 11 वाजेपर्यंत हे थांबते तिथं, मुलं बी आणि शिक्षक बी. अशी शाळा कुठंच नाही चालत. आणि हे मुलं आहेत ना, सुट्टी ही त्यांना माहीतच नाही. सुट्टीच्या दिवशी हे मुलं संपूर्ण इथं असतात. त्यामुळं शिक्षकांना बी यावंच लागतं. सुट्टी ही चीज माहीतच नाही शिक्षकांना की बुवा आज रविवार आहे, शनिवार आहे, हे सुट्टी असते ना शाळेला. पण हे सगळं बंद आहे इथं कायमची चालू आहे ही रात्रंदिवस. आता हेच वैभव आहे शाळेचं. आमचे मुलं इंग्लिश मिडियमला जात असताना ते सगळे बंद होऊन सगळे इथं सुभाषवाडीला शाळेत येतात. इंग्लिश मिडियमपेक्षा ही मुलं इथं म्हणजे जादा हे होतात, म्हणजे शिकतात. माझी स्वतःची 2 मुलं येतं. मुलगी 2रीला असताना 2दा हात मोडला होता. ती 3रीच्या वर्गात जाऊन ती पूर्ण इंग्लिश गणित पूर्ण पक्की झाली एकदम. कसं वाटतं तुमच्या गावाची एकदम व्यवस्थित, काहीच अडचण नाही. शाळा कशी वाटते? शाळा एकदम चांगली आहे. आणि आमचे शिक्षक आहेत ना, गुंजाळ सर, शेख सर, हे उन्हाळ्यात कधी येऊन पहा तुम्ही, 12 महिने शाळा चालू आहे. ते मुलं शाळेतून आम्हाला बळच घरी न्यावं लागतात. म्हणजे टाईम झाला संध्याकाळी 8, म्हणजे मुलांचा असा विषयच नाही का बुवा शाळेत बळच लावायची किंवा काही. एकदम मन मोकळ्यापणाने ते शाळेत येतात. किंवा पहिलं कसं होतं, शाळा डिजिटल झाल्यामुळं मुलांना एक वेगळा आनंद मिळायला लागला. पहिली आमची शाळा एकदम एका रूममध्ये वरती भरत होती, एका ग्रामस्थाच्या खोलीमध्ये. पण ज्यावेळेस ही नवीन जागा भेटली आम्हाला, त्यानंतर इमारत झाली. इमारत झाल्यानंतर ही डिजिटल शाळा इथं सुरू झाली. त्यानंतर सर्वप्रथम शेख सर, गुंजाळ सर हे दोन्ही सरांनी ज्यावेळेस शाळेमध्ये पूर्ण लक्ष घातलं,
लक्ष घातल्यानंतर आमचं तर पूर्ण वाडीचं कोणाचं लक्षच नव्हतं शाळेकडे, कारण का आम्हाला वाटत होतं आता हे सर्व बंद पडन पहिली जुनी शाळा. पण ज्यावेळेस ही नवीन जागा उपलब्ध झाली, शाळा तयार झाली, शाळेनंतर डिजिटल शाळा या ठिकाणी सुरू झाली, मुलांचा प्रतिसाद म्हणजे मुलं एकदम आनंदी होऊन गेले. मी मूळ या गावचा शिक्षक म्हणून बोरमाळ शाळा श्रीगोंदा तालुक्यामध्ये कार्यरत आहे. सुभाषवाडी ही माझी शाळा कृतीतून शिक्षण देणारी आणि आपली माणसं जोडणारी अतिशय उपक्रम शाळा आहे. या शाळेबद्दल मला अतिशय अभिमान आहे. या शाळेचाच प्रेरणा घेऊन बोरमाळ या शाळेने एक दिवस या शाळेला व्हिजिट दिल्यानंतर यांची रमजान गुरुजींनी त्यांना मोटिवेशन केल्यानंतर आमच्या ग्रामस्थांनी सुमारे 1 लाख रुपयाचा निधी जमा करून आमची शाळा जिल्ह्यात शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमात प्रथम आली. असे आमचे गुरुवर्य रमजान शेख सर आणि त्यांचे सहकारी गुंजाळ सर यांचं या शाळेसाठी फार मोठं योगदान आहे. यांच्याकडून बरंचसं काही घेण्यासारखं आहे. आजपर्यंत त्यांनी बऱ्याच शाळांना मार्गदर्शन केलेलं आहे. यापुढे ते निश्चित करणार आहे. आज जिल्ह्यामध्ये आहो, उद्या राज्यामध्ये जाण्यासाठी निश्चित आम्ही प्रयत्न करणार आहोत. आमच्या साराळ गावच्या वतीने या दोन्ही शिक्षकांना जी मदत लागेल, सहकार्य लागेल, आम्ही देण्यास तयार आहोत. प्रतिनिधी शाहिद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.